नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये इन्स्पेक्टर मानमोडे म्हणत असतात की तुम्ही जे काही म्हणताय ना ते योग्य नाही आहे. हे बघा, मी माझ्या पद्धतीने व्यवस्थित काम करत आहे. सत्य काढून घेण्याचं काम मी व्यवस्थित करतोय. तर नेत्रा म्हणते की बरं, मग तुम्ही कशाप्रकारे सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करताय? तुम्ही काय काय प्रेशर डेव्हलप केलं त्यांच्यावरती आणि त्यांनी काय उत्तरं दिली मग यावर सांगा. तेव्हा मानमोडे म्हणतात की जर त्याने काही केलंच नसेल तर तो काय बोलेल. तेव्हा लगेच नेत्रा म्हणते की अच्छा, म्हणजे तुम्ही ठरवूनच टाकलेलं आहे की हा आरोपी नाही आहे. खरं तर तुमचं हेच तर चुकतंय. तुम्ही स्वतःहूनच ठरवलं आहे की हा आरोपीच नाही आहे आणि त्याच्यावर ज्या प्रकारचं प्रेशर डेव्हलप व्हायला लागेल जेणेकरून सत्य बाहेर निघेल हे तर होतच नाही आहे. जज साहेब, तुम्हीच हे सगळं नोट करा की ज्या व्यक्तीने सत्य शोधून काढलं पाहिजे ती व्यक्ती याच्यावर विश्वास ठेवून बसली आहे. याचा अर्थ असाच झाला आहे ना की आरोपी हा मनमोकळा आहे आणि त्याने काहीही केलं नाही असं इथे इन्स्पेक्टरने अगोदरच विचार करून ठेवला आहे. म्हणूनच यापुढे केसची काहीही व्यवस्थित तपासणी होताना दिसत नाही आहे आणि केसची तपासणी होत असताना दिरंगाई बाळगली जाते. त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झालेला आहे. याच्यासाठीच आपण जज साहेब ही गोष्ट नोट करावी. अजूनही या केसचा तपास हव्या त्या दिशेने झालेला नाही आहे आणि म्हणूनच कोर्टाला मी तसा सांगते की या केसची व्यवस्थित तपासणी व्हावी आणि आरोपी सार्थक राज्याध्यक्ष यांना जास्तीत जास्त शिक्षा होऊन न्यायव्यवस्थेला कायद्याला न्याय मिळाला पाहिजे असं सगळं ती बोलून दाखवते. आणि सार्थक राज्याध्यक्ष आरोपी सार्थक राज्याध्यक्ष याला शिक्षाही मिळालीच पाहिजे असं आता ती बोलून दाखवते. त्याच वेळेला ती पुढे म्हणते की दॅट्स ऑल. इन्स्पेक्टर मानमोडेंना मला याच्यापेक्षा पुढे प्रश्न विचारायचे नाहीत, तुम्ही जाऊ शकता, थँक्यू असं म्हणून ती मानमोडेंना जायला सांगते आणि स्वतः तिच्या खुर्चीवर येऊन बसते. त्यानंतर समोरून जोशी वकील उठतात आणि ते म्हणतात की जज साहेब, आता मला एक परवानगी देण्यात यावी अशी मी विनंती करतो. माझ्या अशील आनंदी यांना कोर्टात येऊन काही बोलायचं आहे आणि त्यांनी या कोर्टात बोलल्यामुळे नक्कीच या केसला नवीन दिशा मिळणार आहे असं मला वाटत आहे. म्हणूनच त्यांना या कोर्टात येऊन बोलण्याची मी परवानगी विचारतो. तेव्हा सार्थक आनंदीकडे बघतच राहतो की नेमकं आनंदी आता काय बोलणार आहे. तेव्हा आनंदी पण डोळ्याने इशारा करून सार्थकला म्हणते की काही नाही, सगळं ठीक होईल. नंतर आता पुन्हा नेत्रा म्हणायला लागते की एक मिनिट, मला जरा ऑब्जेक्शन आहे युअर ऑनर. कारण कसं आहे, मागच्या वेळेला यांना आनंदींना बोलण्याची संधी दिली होती, त्यावेळेला त्यांनी काहीही बोलून दाखवलं नाही. आता असं नाही आहे की त्यांना वाटतंय आता माझ्याकडे काहीच पुरावा नाही, माझा नवरा हा अडकू शकतो किंवा त्याला जेल होऊ शकते, म्हणूनच त्यांनी कोर्टाकडे केलेला हा भाबडा प्रयत्न असू शकतो. फक्त कोर्टाची वेळ वाया घालवण्यासाठी हे सगळं काम केलं जात असू शकतं. म्हणून मी विनंती करते की कोर्टाने आता यांना संधी देऊ नये. तेव्हा आता लगेचच पुढे जोशी वकील म्हणतात की असं नाही आहे, प्रत्येक वेळेला बोलायला मिळेल असं नाही. आता त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीतरी आहे जेणेकरून केसला नवी दिशा मिळू शकते. तर मग आपण त्यांना बोलण्याची संधी द्यावी आणि कायद्याने प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार दिलेलाच आहे ना जज साहेब. तेव्हा युअर ऑनर म्हणतात की हो, बरोबर आहे, आनंदी यांना जे काही बोलायचं आहे ते बोलता येऊ दे. त्याच्यामुळे आता तिथे नेत्रा खालीच बसते, तोंडात मारल्यासारखं गप्पच बसून बसते. तेव्हा आनंदी म्हणते की अगोदर तर जज साहेब तुमचे धन्यवाद, कारण तुम्ही मला बोलण्याची एकदा संधी दिलीत आणि माझ्या या बोलण्यामुळे मला केसला नवे वळण मिळेल अशी माझी आशा आहे. त्याच वेळेला आता जज साहेब बोलतात की बोला, तुम्हाला काय बोलायचे आहे. आनंदी पुढे म्हणते की जज साहेब, या गेल्या काही दिवसात खूप विचित्र घटना घडत आहेत. माझ्या काही घरच्यांनीच मला असं सांगितलं की तू वेडी आहेस म्हणून तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकलं पाहिजे. म्हणूनच मग माझ्या घरच्यांनी मला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही लोकांनी टाकण्याचा प्रयत्न केला होता. हे ऐकल्यावरती सार्थकला खूपच राग येतो. तिकडून सुद्धा शांतचित्तेने त्याला गप्प राहा असं सांगत असते. नंतर आता आनंदी म्हणते की पण माझे सासरे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होते, त्यांनी ही गोष्ट अडवली. तेव्हा नेत्रा म्हणते की ऑब्जेक्शन माय लॉर्ड, म्हणजे यांना काय म्हणायचं आहे की जसं यांच्या सासू-सासऱ्यांनी यांच्यावर विश्वास दाखवला तसाच कायद्यानेही दाखवायचंच आहे का. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, अजिबात नाही, कायद्याला पुराव्याची गरज असते, मला चांगलंच ठाऊक आहे. म्हणूनच तसाच पुरावा आज मी कोर्टासमोर मांडणार आहे, जेणेकरून हे सिद्ध होईल की जो मेला तो अंशुमन नव्हताच, तो दुसराच कोणी होता. आता हे ऐकल्यावर केदार रेश्मा एकमेकांकडे पाहू लागतात. नंतर जज साहेब म्हणतात की आनंदी, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे. आनंदी म्हणते की सर, मला इतकंच म्हणायचं आहे की अंशुमन गेल्या काही दिवसांपासून मला त्रास देत आहे, मला भेटतोय, माझ्याशी भांडतोय तो आणि मुद्दामच सार्थक सरांना याच्यामागे अडकवण्याचा प्रयत्न चालला गेला आहे. तेव्हा आता लगेचच पुढे जज साहेब म्हणतात की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते सांगा. आनंदी म्हणते की मी 4 वर्ष का होईना कसा बसा त्या अंशुमनबरोबर संसार केला. मग इतक्या वर्षांमध्ये एखाद्या बायकोला नवऱ्याविषयी सगळ्या गोष्टी तर माहीत असूच शकतात ना. तेव्हा जज साहेब म्हणतात की मग तुम्ही काय आमची आता उलट तपासणी करताय का.
आनंदी म्हणते की नाही सर, मी फक्त प्रश्न विचारते. तेव्हा लगेच पुढे ते म्हणतात की ते परिस्थितीवर अवलंबून असतं, पुढे बोला. तेव्हा आनंदी म्हणते की हो, मला एकच सांगायचं आहे की जज साहेब, जो अंशुमन आहे त्याच्या डाव्या बाजूला पाठीच्या लाल रंगाची जन्मकून आहे. याचाच अर्थ असा आहे ना की जन्मकून असेल तर ती डेड बॉडी अंशुमनची असेल, नाही तर ती दुसऱ्याच कोणाची असेल. तेव्हा जज साहेब आता बघायला लागतात आणि म्हणतात की नक्की तुम्हाला असं म्हणायचं आहे की तो मेला तो अंशुमन नाही. तेव्हा आनंदी म्हणते की हो सर, मी तुम्हाला एकदम निक्षून सांगू शकते की जो मेला तो अंशुमन नसूच शकतो, कारण त्याच्या पाठीवर लाल रंगाची जन्मकून आहे आणि जर ती लाल रंगाची जन्मकून त्या बॉडीवर दिसली नाही, याचा अर्थ असंच समजायचा आहे जज साहेब की तो अंशुमन नाही. मग जज साहेब म्हणतात की मग मेला तो कोण होता, तुम्हाला काय म्हणायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणते की नाही सर, मलाही माहिती नाही आहे की तो मेला तो कोण होता, पण मी आता इतकंच सांगू शकते की जर या केसला नववळण मिळायला हवं तर ह्या तपासण्या झाल्याच पाहिजेत. मी तुमच्याकडे विनंती करते, कोर्टापुढे विनंती करते की पुन्हा एकदा त्या बॉडीची तपासणी व्हावी, जेणेकरून समजेल की सार्थक सर हे दोषी आहेत किंवा नाही आहेत. तेव्हा आता आनंदीने अशी विनंती केल्यावर सगळेजण बघायलाच लागतात. घरी वृंदा इकडून तिकडे फेऱ्या मारत असते. त्याच वेळेला अरविंद येऊन विचारतात की वृंदा, अगं काय झालं, तुला कसलं टेन्शन आलं इतकं. तेव्हा ती म्हणते की भाऊजी असं काय करताय, तिकडे कोर्टात केस सुरू आहे आणि मग मला टेन्शन वाटणार नाही का, मला काळजी वाटते सार्थकची. तेव्हा ते म्हणतात की अगं सार्थक सुटणारच आहे आणि तो माझा मुलगा आहे, मग तुला इतकी काळजी कशाला वाटायला हवी. तेव्हा वृंदा म्हणते की अहो भाऊजी असं काय बोलताय तुम्ही, सार्थक पण मला माझ्या मुलासारखाच आहे ना, मग तुम्ही असं का म्हणताय. तेव्हा अरविंद म्हणतो की जर तुला सार्थक तुझ्या मुलासारखा होता, मग तू आनंदीला आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचा घाट कसा काय घालू शकलीस. अगं आनंदी सार्थकच्या मागे खंबीरपणे उभी आहे आणि तिलाच तू हॉस्पिटलमध्ये टाकण्याच्या प्रयत्नामध्ये होतीस, असं कसं करू शकलीस तू. आनंदी सार्थकला सोडवण्यासाठी स्वतःच्या जीवाचं रान करते, पण तू तू तिच्यावर जा संशय घेतलास, त्याच्यामुळेच तू चुकलीस. वृंदा म्हणते भाऊजी, पण मी हे सगळं आपल्या भल्यासाठीच करत होते, बघितलं ना ती कशी वागत होती, म्हणूनच मला हे करावं लागलं. तेव्हा अरविंद म्हणतात की नाही, आनंदी काहीही करत नाही आहे. बघ, जर तू आनंदीच्या बाजूने उभी असतीस तर तू आज तिच्याबरोबर कोर्टात असतीस. सुधा तिच्या बाजूने उभी आहे, तिच्या पूर्ण सपोर्टमध्ये आहे, म्हणूनच ती आज कोर्टमध्ये आहे. जर खरंच सार्थकला सोडवण्याचं होतं तर मग आनंदीच्या बरोबर असं वागणं नको होतं आणि खरं तर तिच्या बाजूने उभं राहायला हवं होतं. मला नक्कीच कळतं वृंदा की तुला आनंदीबद्दल काय वाटतं ते, पण आता सध्या आनंदीच्या बाबतीत कसलाही वाकडा विचार करण्याची गरज नाही. आणि लक्षात ठेवा, सार्थक लवकरात लवकर सुटायला हवं आहे, त्याच्यासाठीच त्यांची धडपड चालू आहे. म्हणूनच आता इथून पुढे आनंदीला त्रास होईल असं काही करायचं नाही, आम्ही दोघं तिच्यासोबत आहोत. म्हणून अरविंद निघून जातो आणि त्यानंतर मग वृंदा म्हणते की बघितलं कसा बोलतोय हा म्हातारा, आणि आई तू बघितलंस ना की कशा प्रकारे बोललेत ते, आता आपल्याला नीट लक्ष द्यायला हवं सगळ्या गोष्टींवर, आणि आनंदीच्या पूर्ण सपोर्टमध्ये आहे असं म्हणतात. तेव्हा लगेच वृंदा म्हणते की काळजी करू नकोस, कोर्टमध्ये केदारराव आहेत, ते कळवतीलच आपल्याला नेमकं काय काय घडतंय ते. तेव्हा त्या नेत्रा धर्माधिकारी म्हणते की त्यांचं बोलून झालं असेल तर मला बोलायचं आहे. कसं आहे ना, मला तर वाटतं आहे की आनंदी राज्याध्यक्ष आहेत ना, ते कोर्टाचा उगीचच वेळ घालवण्याचा प्रयत्न करत आहेत, कारण त्यांना माहिती आहे की आताकडे त्यांच्याकडे काही असा ठोस पुरावा नाही जे सिद्ध करू शकेल की सार्थक हा निर्दोष आहे. म्हणूनच उगीचच त्यांचा कोर्टाचा वेळ घालवण्याचा हा भाबडा प्रयत्न आहे, बाकी काहीही नाही. तेव्हा आता जज साहेब काहीच बोलत नाहीत. नंतर जोशी वकील म्हणतात की नाही, असं बोलण्यात येऊ नये, कारण ते जे काही बोलतात त्यात तथ्य असू शकतं. त्यांना इतकंच म्हणायचं आहे ना की अंशुमन यांच्या पाठीवर जन्मकून आहे, तर ती तपासण्यात यावी. कोर्टाला तेच तर फक्त इन्व्हेस्टिगेट करावं लागेल, बाकी काहीही नाही. त्याच्यामुळे प्लीज त्यांच्या म्हणण्याची दक्षता घ्यावी असं मला वाटतंय. त्याच वेळेला जोशी वकील म्हणतात की एवढंच मला बोलायचं होतं. आता पुढे नेत्रा धर्माधिकारी म्हणते की जज साहेब, मला आनंदीला काही प्रश्न विचारण्याची प्लीज परवानगी द्यावी. तेव्हा जज साहेब ती परवानगी देतात. नंतर नेत्रा येऊन म्हणते की बरं, आता मला तुम्ही सांगा, तुम्ही म्हणताय की तुमच्या अगोदरच्या नवऱ्याच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती होता, ठीक आहे, मग तुम्हाला आणखी त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे ते पण कोर्टाला सांगून टाकास ना, की कसं आहे ना, तुम्हाला त्याच्याबद्दल आणखी काय माहिती आहे, तुमच्यात किती त्याचा इंटरेस्ट होता किंवा तुमचा त्याच्यात किती इंटरेस्ट होता, ते सगळं तुम्ही कोर्टाला सांगा. हे ऐकल्यावर जोशी वकील चिडून म्हणतात की हे बघा युअर ऑनर, या काहीही प्रश्न विचारत आहेत ज्याचा केसशी काहीही संबंध नसू शकतो, आणि एक बाई असून दुसऱ्या बाईला असं भर कोर्टासमोर बोलणं हे मला योग्य वाटत नाही आहे, इतकंच मला म्हणायचं आहे. आणि उगीचच माझ्या अशोल्याला नको ते घाणेरडे प्रश्न विचारण्यात येऊ नयेत, इतकीच माझी विनंती आहे. त्याच वेळेला आता नेत्रा धर्माधिकारी चिडते आणि येऊन म्हणते की का
मी काही प्रश्न विचारले तर प्रॉब्लेम आहे का? आणि आधी बाई बाई हे कार्ड माझ्यासमोर तुम्ही खेळायचं नाही. एक बाई एक पुरुष असं मला काही सांगायचं नाही. हा कोर्ट आहे आणि या कोर्टामध्ये काही प्रश्न विचारण्याचा माझ्यासमोर अधिकार आहे. म्हणूनच मी त्यांना प्रश्न विचारू शकते. त्याच्यामुळे तुम्ही तर माझ्याबरोबर बाई बाई हा गेम खेळूच नका. आणि माझ्या बाई म्हणून मला हिणवण्यावर माझा राग आहे एवढंच लक्षात ठेवा. आणि असं बाई म्हणून मला अजिबात हिणवायचं नाही. म्हणजे याचा अर्थ असंच आहे ना की तुम्ही मला बाई म्हणून या कोर्टामध्ये हिणवताय आणि माझी सहनशीलता बघताय. त्याच वेळेला युअर ऑनर म्हणतात की तुम्ही दोघं आपापसात भांडू नका आणि नेत्रा मॅडम तुम्ही नीट प्रश्न विचारा. तेव्हा आता ती म्हणते की ठीक आहे, आता मी नीट प्रश्न विचारते आणि तुला लाज वाटणार नाही किंवा ऑकवर्ड वाटणार नाही असा प्रश्न विचारते. आता आनंदी राज्याध्यक्ष, मला एक गोष्ट विचारायची आहे, ती म्हणजे की तुझं सार्थक राज्याध्यक्षावर किती प्रेम आहे? तेव्हा आनंदी त्याच्याकडे बघतच राहते आणि त्यावेळेला लगेच पुढे जोशी वकील हे तिच्याकडे बघतात आणि मुलं असं म्हणतात. मग आनंदी म्हणते की हो मी सांगते. तेव्हा नेत्रा म्हणते की काय झालं? तुम्हाला बोलायला इतका वेळ का लागतोय? नाही, मी फक्त तुम्हाला विचारलं आहे की तुमचं तुमच्या नवऱ्यावर किती प्रेम आहे, पण तरीही ते तुम्हाला का सांगता येत नाही आहे? तेव्हा आनंदी तिच्याकडे पाहतच राहते. तेव्हा ती म्हणते की बघा, तुम्हाला तुमच्या पहिल्या नवऱ्याच्या जन्मखुणेबद्दल इतकं लवकर सांगता आलं. त्याच्या पाठीवर काय काय निशाण आहेत किंवा त्याच्याबद्दल आणखी काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला लवकर लवकर सांगता आल्या. पण आता तुम्ही तुमच्या ज्याच्याशी तुमचं लग्न झालं आहे तो नवरा म्हणजेच आरोपी सार्थक राज्याध्यक्ष याच्याबद्दल तुम्हाला काहीही बोलता येत नसावं. हा कसा युक्तिवाद आहे मला कळत नाही. त्याच वेळेला मग आता ती म्हणते की बघितलं, याचा अर्थ यांचं त्यांच्यावर प्रेमच नाही, पण तरीही त्यांनी लग्न केलेलं आहे. आनंदी म्हणते की नाही, अशातला काही भाग नाही आहे. माझं सार्थक सरांवर खूप प्रेम आहे आणि जीवापड प्रेम करते मी सार्थक सरांवर. तुमचं कधीपासून प्रेम होतं? तेव्हा आनंदी म्हणते की अगोदर नव्हतं, लग्न झाल्यानंतर काही दिवसानंतर रिअलाईज झालं. तेव्हा ती म्हणते की बरं, लग्न झाल्यानंतर रिअलाईज झालं याचा अर्थ अगोदर तुमचं प्रेम नव्हतं. म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये अजूनही अंशुमनच होता आणि म्हणूनच तुम्ही अंशुमनच्या बाबतीत हे सगळं बोलत होतात. याचा अर्थ तुमचं सार्थकवर प्रेम नव्हतंच. म्हणूनच हा राग डोक्यामध्ये असू शकतो ना. तेव्हा आता आनंदीचं ते बोलणं ऐकल्यानंतर सार्थक म्हणतो की या काय करतायत काय? आणि जजसाहेब यांना त्रास होईल असे मुद्दाम उगीचच प्रश्न विचारले जात आहेत, ज्याच्याकडून त्यांना त्रास होईल असं का केलं जात आहे? त्याच वेळेला आता लगेचच पुढे नेत्रा म्हणते की बघितलं जजसाहेब, यांना किती राग झाला तो. मी फक्त यांच्या बायकोला नॉर्मल प्रश्न विचारत होते जे कोर्टामध्ये विचारले जातातच सर्रास, पण यांना किती त्रास झाला का? तर आनंदीवर काही त्रास होऊ नये म्हणून. आणि आनंदीवरती त्यांचं खूप प्रेम आहे. नितांत प्रेम असणाऱ्या व्यक्तीला जर अगोदरचा नवरा हा मनातून घालवता येत नसेल किंवा तिच्या डोक्यातून तो जातच नसेल, याचा राग सार्थकच्या डोक्यामध्ये असेल. म्हणूनच त्याने त्या अंशुमनचा खून केला नसेल कशावरून? तेव्हा लगेच सार्थक म्हणतो की नाही, असं मी काहीही केलेलं नाही आहे. आनंदी देखील तेच म्हणत असते. त्याच वेळेला आता नेत्रा म्हणते, कोर्टात तुम्ही समोरच्या पब्लिक प्रॉसिक्युटरवर इतके जोरात ओरडू शकता आणि इतका राग दाखवू शकता, तर तुम्ही दुसऱ्याला मारू का शकत नाही? आनंदीला त्रास झाला म्हणून, असं सरळ ते प्रश्न उपस्थित करते. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नेत्रा धर्माधिकारी म्हणत असते की बरं ठीक आहे, एक वेळेस आपण मान्य करू की आनंदी जे म्हणते खरं आहे, पण त्याचा पुरावा काय आहे? किंवा दुसऱ्या कोणा व्यक्तीला असं माहिती आहे का की अंशुमनच्या पाठीवर डाग आहे किंवा असा काही त्यांच्याजवळ पुरावा आहे का कागदोपत्री की त्यांनी सिद्ध होणार आहे की अंशुमनच्या पाठीवर डाग हा आहेच? आणि असं काही असेल तर त्यांनी आनंदीने कोर्टासमोर सांगावं. असं आता नेत्रा सरळच त्यांना म्हणजे जजसाहेबांना बोलून दाखवते. त्याच वेळेला आनंदी म्हणते, माझ्याकडे असा पुरावा आहे. आणि असं म्हटल्यावर सगळेजण गप्प बसतात. अशाच मालिकांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.